देवी शांभवी रूपातून तुळजाभवानी रूपात कशी प्रकट झाली. अत्यंत प्राचीन काळातील एक घटना आजही देवऋषींच्या स्मृतीत ताजी आहे. त्या काळात कैलासावर महादेवांच्या समीप एक मातृशक्ती समाधीमग्न होती, श्री शांभवी. तिच्या ध्यानाची खोली इतकी विलक्षण होती की देवता देखील तिच्याजवळ आल्यानंतर काही क्षण शांत राहूनच पुढे बोलत. शांभवीचे रूप समाधी, तप, स्थैर्य आणि ब्रह्मज्ञानाचे प्रतीक मानले जात असे. ते रूप इतके शांत होते की तिच्यापासून उत्पन्न होणाऱ्या ऊर्जेमुळे देवगण नुसत्या उपस्थितीनेही शुद्ध होत. पण त्या काळात पृथ्वीवर जे काही घडत होते ते इतके भीषण होते की शांततेने त्यावर उपाय शक्य नव्हता. ऋषी, सिद्ध, तपस्वी सर्वांनी एकत्र जमून प्रार्थना आणि यज्ञ करत होते, कारण पृथ्वीवरील परिस्थिती प्रत्येक दिवशी अधिक बिघडत होती. लोकांनी देवतांना हाक दिली की त्यांना रक्षणाची गरज आहे. स्त्रियांवर जुलूम, मुलांवरील अमानुष अत्याचार, गुरूंचा अपमान, मंदिरांचे अपवित्रीकरण, श्राद्धाच्या विधींमध्ये विघ्न आणि जनतेला धर्माचे पालन करायला सुद्धा भीती वाटत होती. या सर्वाचे मूळ होते एक क्रूर असुर, कालखंड. त्याने कठोर तप करून मिळवलेले वरदान दुरुपयोगात टाकले होते. त्यामुळे पृथ्वीची व्यथा देवांना पोहोचू लागली होती. देवतांनी ठरवले की आता शांतरूप, ध्यानात्मक रूप, समाधीच्या शक्तीचे रूप पुरेसे होणार नाही. आता पृथ्वीला मातृशक्तीचे उग्र रूप हवे आहे, असे रूप जे अन्यायाविरुद्ध उभे राहील. ब्रह्मदेव, विष्णू आणि इतर देवगण एकत्र होऊन कैलासावर पोहोचले. त्यांनी महादेवांना विनंती केली, अंबेचे उग्र रूप अवतरू द्या. पृथ्वीवर अन्याय इतका वाढला आहे की आता तिच्यातील मातृशक्तीच त्याचा नाश करू शकते. महादेवांनी सौम्य भावनेने डोळे उघडले. जवळच समाधीमध्ये शांभवी स्थिर होती. पृथ्वीवरील हाक तिच्यापर्यंतही पोहोचू लागली होती. तिच्या अवतीभोवती कोणतेही बदल दिसत नसले तरी तिच्या अंतरी मात्र प्रचंड वेदना उसळल्या होत्या. मानवांच्या आक्रोशामुळे, स्त्रियांच्या वेदनेमुळे, निरपराधांच्या रडण्यामुळे. तिने ते स्पंदन ओळखले. तिच्या अंतर्मनात एक प्रश्न दाटून आला. तिला पृथ्वीवर जाण्याची वेळ आली का? महादेवांनी तिच्याकडे पाहून विचारले, तुझ्या ध्यानात पृथ्वीचा आक्रोश जाणवत नाही का? शांभवीने शांतपणे उत्तर दिले, जाणवतो आहे प्रभू, आणि या वेदनेची तीव्रता माझ्या ध्यानातली मौनही हलवत आहे. पण मला जाणून घ्यायचे आहे की शांतरूप पुरेसे का नाही होत? महादेवांनी हळूच म्हटले, कधी कधी शांतरूप जगाला मार्ग दाखवते, पण जेव्हा दुष्टशक्ती त्या मार्गालाच नष्ट करू लागतात तेव्हा शांतता दुर्बल ठरते. तुझ्या ध्यानातून निर्मित शक्ती कितीही दैवी असली तरी पृथ्वीला आता तुझ्या युद्धकारी रूपाची गरज आहे. देवतांनीही याची पुष्टी केली. विष्णूने पुढे येऊन सांगितले, जगदंबे, पृथ्वीला आता फक्त तत्वज्ञान नव्हे तर संरक्षणाची गरज आहे. असुरांना भीती दाखवणारी एक मातृशक्ती पाहिजे, जी रागाने नव्हे पण धर्माच्या स्थापनेसाठी उग्र रूप धारण करेल. शांभवीने डोळे मिटले. ती अंतर्मनात खोलवर गेली. तिने पृथ्वीची स्थिती जाणली. जिथे गावांमध्ये भीतीचे साम्राज्य आहे, जिथे नवे नवे अत्याचार होत आहेत. तिला जाणवले की लोक तिच्याकडे आई म्हणून पाहतात, पण आता ती आई फक्त आशीर्वाद देणारी नसून रक्षण करणारीही हवी. तिचे मन थरथरले, पण तिचा निर्धार अधिक दृढ झाला. ती म्हणाली, मी जाईन, पण माझे शांतरूप पृथ्वीवरील दुष्टांना थांबवू शकणार नाही. मला माझ्या अनेक रूपांपैकी एक उग्र रूप धारण करावे लागेल, असे रूप जे प्राणात भीती निर्माण करेल आणि भक्तांना स्थैर्य. महादेव म्हणाले, रूप तू निवड, तुझ्यामध्ये प्रत्येक रूपाची शक्ती आहे. त्या क्षणी देवीच्या अंतर्मनात एक निर्णायक लहर उसळली. तिने आपल्या असंख्य रूपांत शोध सुरू केला, काली, चंडी, दुर्गा, भवानी, अंबिका. पण यापैकी कोणतेही रूप तिला संपूर्णपणे योग्य वाटत नव्हते, कारण यावेळची आवश्यकता वेगळी होती. पृथ्वीवर दक्षिणेकडील भागात सर्वाधिक अत्याचार होत होते. त्या भागातील लोकांची मनस्थिती, त्यांचे आक्रोश, त्यांची आशा सर्व तिच्या ध्यानात उमटू लागली होती. त्या भागाला एक अशी मातेशक्ती हवी होती जी रक्षण करेल, शांती देईल, पण आवश्यकतेनुसार रूप उग्रही धारण करेल. तिच्या अंतर्मनात एक नवे रूप साकाराला येऊ लागले. ते रूप मातेसारखे होते पण भयरहित. त्या रूपात दया होती, पण त्याचवेळी दुष्टांच्या विरोधात कठोरता होती. त्या रूपात तिच्या करुणेइतकाच तिचा पराक्रम होता.
तिने ते रूप पाहिले आणि जाणले की हेच रूप पृथ्वीवर जाईल, हेच रूप दुष्टांचा नाश करून धर्माचे रक्षण करेल. देवगणांनी तिच्या अंतःकरणातील रूप ओळखले. ब्रह्मदेव म्हणाले, अंबे, तुझे हे रूप पृथ्वीवरील साधू, संत, स्त्रिया, मुलं, जनसामान्य सर्वांसाठी योग्य ठरेल. शांभवीने हळूच उत्तर दिले, हे माझ्या मातृशक्तीचे रूप असेल. यात उग्रता असेल पण विनाकारण नाही. यात करुणाही असेल पण दुर्बलता म्हणून नाही. हे रूप पृथ्वीवर धर्म टिकवण्यासाठी अवतरू इच्छिते. त्या क्षणी रूपांतरण सुरू झाले. ती समाधीच्या शांत अवस्थेतून जणू धीरे धीरे बाहेर आली. तिच्या शरीरातील ऊर्जा नवीन गतीला लागली. शांभवीचा तेजस्वी पण शांत प्रकाश जणू अधिक घन, प्रखर, ज्वलंत होऊ लागला. तिच्या अंतर्यामात जे शांत होते ते आता शक्तीत परिवर्तित होत होते. तिच्या अस्तित्वातील तप आता पराक्रमात बदलत होते. तिच्यातील संयम आता निर्णायकतेत बदलत होते. देवतांनी पाहिले, हे रूपांतरण शब्दांपलीकडचे होते. ते एवढे सूक्ष्म होते की वर्णनात बसत नव्हते आणि एवढे विराट की सर्व ब्रह्मांडात त्याचे स्पंदन जाणवत होते. रूपांतरण पूर्ण झाल्यावर देवीने डोळे उघडले. डोळ्यात मातृभाव होता, पण त्याचवेळी एक अशी ज्वाला होती जी दुष्टांना राखेत बदलू शकेल. तिच्या मुखाकृतीवर करुणा होती, पण त्यात भयानक प्रखरता दडली होती. तिच्या अस्त्रांमध्ये देवतेची दया होती, पण त्याचवेळी युद्धदेवीचे सामर्थ्यही होते. आता ती शांभवी नव्हती. आता तिचे युग तुळजाभवानी होते. ती म्हणाली, मी आता पृथ्वीवर जाणार. तिथे माझ्या भक्तांना रक्षणाची गरज आहे. तिथे दुष्टांना शिक्षा देणे आवश्यक आहे आणि तिथे धर्माची स्थापना करणे हे माझे कर्तव्य आहे. देवगण नतमस्तक झाले. महादेवांनी तिच्याकडे पाहून शांतपणे म्हटले, तू जाण. तुझ्या रूपाची शक्ती पृथ्वीला हवी आहे. तुळजाभवानी पृथ्वीवर अवतरली त्या क्षणी दक्षिणेकडील भूमीवर जणू लोकांच्या मनात धैर्य निर्माण झाले. तिने अवतार घेतला तो तुळजापूरच्या दिशेने. तिथल्या लोकांनी तिला ओळखले. जशी माता मुलांना ओळखते तशीच भक्तांनी तिला जाणले. लोकांनी तिचे स्वागत केले. स्त्रियांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, भीतीमुळे नाही तर बऱ्याच काळानंतर मातृशक्तीसमोर उभे राहिल्यामुळे. पण तिचे काम अजून सुरू झाले नव्हते. कालखंड हा असुर अजूनही जनतेचा त्रास वाढवत होता. देवीने त्याला पाठवलेले आव्हान त्याच्यापर्यंत पोहोचले. तो हसला. त्याला वाटले की ही दाही एक देवी त्याला पराभूत करू शकणार नाही. पण जेव्हा देवी त्याच्यासमोर आली तेव्हा त्याला जाणवले की ही मातृशक्ती त्याच्या कधीही न पाहिलेल्या रूपांपेक्षा वेगळी आहे. त्यांचे युद्ध बराच वेळ चालले. कालखंड शक्तिमान होता, पण देवी तुळजाभवानी तिच्या मातृरूपाच्या पराक्रमाने अधिक भयानक होती. त्याला जाणवले की तो टिकणार नाही. शेवटच्या क्षणी त्याने विचारले, तू कोण आहेस? तू शांभवी नसशील. ते रूप शांत होते. तू तर वादळ आहेस. देवीने उत्तर दिले, मी तीच आहे, पण शांतता जेव्हा दुष्टांनी नष्ट केली तेव्हा मी उग्र झाले. मी शांभवी होते, पण तुझ्यासारख्या दुष्टांसाठी मी तुळजाभवानी झाले. कालखंडाचा अंत झाला आणि त्या दिवसापासून देवी तुळजापुरात स्थिरावली. लोकांची रक्षा करण्यासाठी, त्यांना मातृस्नेह देण्यासाठी आणि दुष्टांना धडा शिकवण्यासाठी. तिचे शांभवी रूप समाधानाचे, पण तिचे तुळजाभवानी रूप संरक्षणाचे. आणि लोकांनी या रूपाला कायमचे हृदयात स्थान दिले. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय तुळजाभवानी माता नक्की लिहा.